धोंडू भाग 2. नोव्हिकॉव्हने राजापुढचे प्यादे 2 घरे पुढे सरकवून खेळायला सुरुवात केली. नाणेफेक जिंकून त्याने पांढरी बाजू घेतली होती. समोर काळी बाजू सांभाळीत डेव्हिड बसला होता, पण खरोखर खेळण्याचे काम धोंडू करणार होता. हा खेळ घडवून आणायला त्या सर्वांनाच कोण यातायात पडली होती. प्रथम भडकमकरांनी हरकत घेतली होती. नोव्हिकॉव्ह शास्त्रज्ञ नसल्याने त्याच्या भेटीचा खर्च अंदाजपत्रकातील कोणत्या तरतुदीनुसार करायचा हा त्यांना पेच पडला होता. अखेर इंडियन चेस फेडरेशनने लेखी आम्ही खर्च देऊ असे कळवल्यावर त्यांनी आपले हात खाली केले. नोव्हिकॉव्ह स्वतः एका दगडाशी खेळायला नाकबूल होता, पण त्यामागे मोठा मेंदू आहे अशी त्याला खात्री पटवण्यात आली तेव्हा तो खेळायला तयार झाला. पण सामना वेळेची मर्यादा ठेवून खेळायची अट त्याने घातली. हीच अट पुढे आपल्याला भोवणार याची त्याला काय कल्पना असणार. डेव्हिडच्या शेजारी कम्प्युटर टर्मिनल होता. त्यावरून नोव्हिकॉव्हची खेळी कम्प्युटरला कळवण्यात येई. कम्प्युटरशी धोंडूचा मेंदू जोडला होता. धोंडूचे प्रत्युत्तर कम्प्युटर टर्मिनल ह्या मार्गाने टर्मिनलच्या TV सेटवर येई. पहिल्यांदा धोंडूने थोडा विचार करायला वेळ घेतला. डेव्हिडने त्याला नोव्हिकॉव्हच्या पूर्वीच्या काही प्रख्यात खेळांची माहिती पुरवली होती. तिचा विचार करून त्याने उत्तर दिले, PQB-4 सिसिलियन डिफेन्स. डेव्हिडला आश्चर्य वाटले, कारण हा बचावात्मक पवित्रा नोव्हिकॉव्ह विरुद्ध फारसा उपयोगी पडलेला नव्हता. त्याने वजिरा शेजारच्या उंटापुढचे प्यादे 2 घरे पुढे सारले. नोव्हिकॉव्हच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित झळकून गेले. त्याने राजाच्या बाजूचा घोडा उंटासमोर आणला. KB-3. त्याची अपेक्षा होती की धोंडू वजिरापुढचे प्यादे 1 घर पुढे सरकवेल. डेव्हिडची पण तीच अपेक्षा होती, पण धोंडूने राजापुढचे प्यादे 1 घर पुढे सरकवले. PK-3. पण ही तर फक्त सुरुवातच होती. नोव्हिकॉव्हला वाटले त्याप्रमाणे न खेळता धोंडू काहीतरी वेगळीच पद्धत मनात ठेवून खेळत होता. नोव्हिकॉव्हने 9व्या खेळीत किल्ला केला, धोंडूने 11व्या खेळीत. लवकरच नोव्हिकॉव्हला दिसून आले की त्याच्या सुरुवातीच्या आक्रमक खेळाला बचावाचे रूप धारण करावे लागणार. त्याला विचाराकरता जास्त वेळ लागू लागला. धोंडू मात्र त्याची वेळ आली की पटकन निर्णय घेऊन खेळे. 30वी खेळी येऊन ठेपली तेव्हा नोव्हिकॉव्हकडे उंट आणि 4 प्यादी, तर धोंडूकडे हत्ती आणि 3 प्यादी असे जवळजवळ ते तुल्यबळ होते. पण नोव्हिकॉव्हकडे वेळ फार थोडा शिल्लक राहिला होता आणि त्याच्याकडून चूक झाली. वजीर करण्याच्या हेतूने त्याने आपले घोड्यासमोरचे प्यादे एकदम 2 घरे पुढे दामटले. धोंडूने त्याच्या मार्गावर स्वतःचे उंटासमोरचे प्यादे घातले. पांढऱ्या प्याद्याने त्या काळ्या प्याद्याची कत्तल करून उंटासमोरच्या आळीत प्रवेश केला आणि त्या बाजूच्या हत्तीच्या आळीतल्या काळ्या प्याद्याचा मार्ग मोकळा झाला वजीर होण्यासाठी. जाणकार प्रेक्षकांनी तोंडात बोटे घातली. साधा पण प्रभावी असा हा हल्ल्याचा प्रकार, पण त्यांच्या कोणाच्याच डोक्यात आला नव्हता. त्यानंतर 11 खेळींनंतर नोव्हिकॉव्हने आपली हार मान्य केली, कारण पांढऱ्या राजाची मात अटळ होती. कॉंग्रॅच्युलेशन्स डेव्हिड, धोंडूने नोव्हिकॉव्हची चांगलीच जिरवली. नाहीतर काय, एका पाठोपाठ एक अशा 5 गेम्स हरण्याचा प्रसंग नोव्हिकॉव्हवर कधीच आला नसेल. आणि बुद्धिबळाचे हे नवीन आक्रमक खेळींचे प्रकार मी तर कधीच पाहिले नव्हते. तू कोणता कानमंत्र धोंडूला दिलास? त्या 10 शास्त्रज्ञांची मीटिंग भरली होती आणि प्रत्येकजण डेव्हिडची पाठ थोपटत होता. पण डेव्हिडची चर्या गंभीर होती. मित्र हो, मी धोंडूला कसलाही कानमंत्र दिला नाही. त्याला फक्त बुद्धिबळाचे नियम सांगितले, जिंकण्याकरता काय आवश्यक असतं ह्याची कल्पना दिली आणि त्यासाठी प्रख्यात बुद्धिबळपटूंनी कोणती धोरणं वापरली होती ही माहिती काही प्रसिद्ध डावांच्या आधारे दिली.
त्यानंतर त्याने सर्व निर्णय स्वतः घेतले. उत्तम शिष्य तयार केलास की, पॅट राव उद्गारले. तीच तर मला काळजी वाटते. धोंडू इतक्या लवकर कोणतीही गोष्ट आत्मसात करतोय की मला आता त्याची भीतीच वाटते. माझा तुम्हाला प्रांजळ सल्ला आहे, धोंडूचा नाश करून टाका. खोलीत स्तब्धता होती. डेव्हिड पुढे म्हणाला, सृष्टीची ही रीतच आहे की अधिक बुद्धिमान प्राणी कमी बुद्धीच्या प्राण्यावर प्रभुत्व गाजवतो. आजवर मानवानं आपल्या बुद्धीच्या जोरावर पृथ्वीवरील प्राण्यांवर, पक्ष्यांवर राज्य केलं. खुद्द मानव संस्कृतीत अनेक वेळा विज्ञान, तंत्र, शास्त्र यांच्या जोरावर अल्पसंख्याकांनी बहुसंख्य जमातींवर राज्य केलं आहे. हा धोंडू आपल्यापेक्षा इतका अधिक बुद्धिमान आहे की एकदा आपल्यावर मात करायचं त्याने डोक्यात घेतलं तर ते तो शक्य तितक्या डायरेक्ट मार्गानं घडवून आणील. हा बुद्धिबळाचा खेळ खेळण्यापूर्वीच त्याचा संहार करा. पण आपल्याला त्याच्या डोकेबाजपणाचा उपयोग नाही का करून घेता येणार? कम्प्युटरचा मानवानं किती फायदा करून घेतला आहे. पॅट राव, पॅट, एक महत्त्वाची गोष्ट तू विसरतोस. धोंडू म्हणजे कम्प्युटर नव्हे. कम्प्युटर स्वतः विचार करत नाही. आपण सर्व काम निश्चित आखून दिलं की सांकाम्याप्रमाणे तो ते करून टाकतो. त्या उलट हा धोंडू स्वतः विचार करतो. नेहमीच तो आपल्या भल्याचं करील असं नक्कीच नाही. तेव्हा त्या भानगडीत पडू नका, त्याचा नाश करा. पण तेच तर शक्य दिसत नाही, शांत स्वरात जॉन फ्लेमिंगने उत्तर दिले. गेले 2-3 दिवस पेकेर आणि मी ह्याच्यावर, अर्थात ह्याच्या छोट्या भागावर अनेक प्रयोग करून पाहत आलोय. त्याला भट्टीमध्ये टाकलं, त्यातून 1,00,000 व्होल्टचा विद्युत प्रवाह सोडला, त्याला दाबाखाली ठेवलं, पोकळीमध्ये ठेवलं, किती तऱ्हेचे प्रकार केले. प्रथम तो नष्ट झाल्यासारखा वाटतो, म्हणजे करपलेला किंवा चूर्ण झालेला किंवा मेल्याप्रमाणे शांत दिसतो. पण लवकरच त्याचं पुनरुज्जीवन होतं आणि त्याचे तुकडे केले तरी प्रत्येक भागात जीवशक्ती आढळते, पेकेर म्हणाले. आम्ही हा तुकडा तपासायला नेला. त्याचे छोटे छोटे भाग केले तरी प्रत्येक भागात मेंदूची क्रियाशीलता होती. तसंच एखादा भाग जाळला किंवा इलेक्ट्रोक्यूट केला तरी त्याचं नूतनीकरण होत राहतं. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला जे अजून साध्य झालं नाही ते ह्या जीवसृष्टीच्या नमुन्यात दिसतं. एकंदर बरीच चर्चा झाली. ही नवीन प्रकारची जीवसृष्टी तपासून पाहावी आणि त्यातून आपल्याला उपयोगी काही सापडते का ते पाहावे असा फ्लेमिंगचा विचार होता. परंतु डेव्हिडने त्याला कसून विरोध केला. नुसता बॅक्टेरिया किंवा एखाद्या निकृष्ट जीवसृष्टीचा हा नमुना असता तर मी नको म्हटलं नसतं. पण इथे प्रकार वेगळा आहे. हा एक विचारक्षम प्राणी आहे, आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी सर्व बाबतीत पुढे गेलेला. बुद्धिबळात त्यानं ज्या शीघ्र गतीनं नैपुण्य मिळवलं त्यावरून हा शिकून लवकर शहाणा होतो हे सिद्ध झालं आहे. अजून इतक्या मोठ्या बुद्धिमत्तेचं स्वागत करायला आपण, म्हणजे आपली मानवजात, योग्य झालेली नाही. एखाद्या जंगली जमातीनं नवागत सुसंस्कृताबद्दल दाखवावी तशी संशयी वृत्ती तू दाखवतोयस, फ्लेमिंग. उपमा अगदी बरोबर आहे, डेव्हिड म्हणाला. नवीन आलेल्या गोऱ्या कातडीवाल्यांनी रेड इंडियन्सकडून अमेरिका हस्तगत केली ती कशाच्या जोरावर? त्यांच्याकडे तंत्रज्ञानाचं श्रेष्ठत्व होतं आणि त्याचा वापर आपल्या साम्राज्यवादी धोरणाप्रमाणे करायची पात्रता होती. धोंडूकडे अजून तरी हेतू असा काही नसेल, पण तो त्याच्या मनात येण्यापूर्वी त्याचं उच्चाटन केलेलं बरं. उच्चाटन? पॅट रावने विचारले. नाहीतर काय, आपण ह्याचा नाश करू शकत नाही. तो आपल्यामध्ये राहणं योग्य नाही. तेव्हा त्याला आल्या वाटेनं परत पाठवावं, काही गाजावाजा न करता. डेव्हिड. दीर्घ चर्चेनंतर इतर शास्त्रज्ञांना डेव्हिडचे म्हणणे पटले. रावच्या मनात मात्र काही अज्ञात कारणाने ह्या निर्णयाबद्दल शंका होती. पण त्याने धोंडूच्या उच्चाटनाला संमती दिली.
शेवटी चर्चेचा समारोप भडकमकरांनी केला. एखादा मिटिओराईट देशाबाहेर पाठवायला बऱ्याच परवानग्या काढाव्या लागतात आणि आपण तर धोंडूला पृथ्वी बाहेर पाठवणार आहोत. ह्या बाबतीत काही उच्च सूत्र मला हलवावी लागतील, पण तुमच्या कमिटीनं तसा निर्णय घेतला असल्यास तो मिनिट करून माझ्याकडे पाठवा. मी मग बाकी सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग निश्चित करतो. पण धोंडूला पृथ्वीबाहेर पाठवायचं कसं? त्याला किती वेळ लागेल? मी इस्रोशी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनशी संपर्क साधतो. मला वाटतं रॉकेटची जरूर लागेल, पण पेलोड फार नसल्यानं 2 महिन्यात काम होईल. शेंगदाणे तोंडात टाकत राव म्हणाले. परदेशी शास्त्रज्ञ आपापल्या गावी परतले. भडकमकर हाय लेव्हलवरच्या लोकांना गाठून परवानग्या मिळवण्याच्या कामाला लागले. धोंडू मात्र होता तिथेच राहिला, कडक बंदोबस्तात. राव मधून येऊन धोंडूकडे पाहत. त्यात काही बदल होतो का ते नोंद करण्यास. पण त्याच्यात काही फरक दिसून आला नाही. त्यावर एक काळे आवरण असे आणि तो एका काचेच्या पेटीत बंद असे. आज मात्र रावना काहीतरी फरक जाणवला. नेहमीप्रमाणे ते खोलीत आले तेव्हा धोंडूवरचे आवरण घसरून पडले होते आणि एका बंद खिडकीच्या फटीतून सूर्यकिरण त्याच्यावर पडत होते. पण त्यामुळे धोंडूत एक प्रकारचा तजेला आलेला दिसत होता. रावनी आवरण बाजूला केले. मनात काहीतरी विचार येऊन त्यांनी खिडकी उघडली. प्रखर सूर्यप्रकाशाने धोंडू न्हावून निघाला. रावना आठवले, धोंडूची कार्यक्षमता प्रकाशाने वाढते. तो रात्री आला तेव्हा करपलेला होता. विसापूरपासून त्यांच्याकडे येईपर्यंत तो बहुतेक झाकलेला होता, पण खुद्द विसापूरलाच तो दुसऱ्या दिवशी उघडा होता आणि तेवढ्या काळात त्याचे नूतनीकरण झाले होते. बेट्याला सूर्यप्रकाश मानवतोय, राव पुटपुटले. त्यांना परत कुठला तरी विचार अस्वस्थ करत होता. ते धोंडूकडे पाहत राहिले. धोंडूचा पृष्ठभाग विलक्षण चकाकत होता. त्याचा पृष्ठभाग किंचित वरखाली होतोय असे त्यांना वाटले. त्यांचे डोके दुखू लागले. धोंडू आपल्याकडे टक लावून बघतोय असे त्यांना वाटले. छे छे, काय हा वेडेपणा? धोंडूला डोळे कुठे आहेत? त्यांनी स्वतःला बजावले. पण हिप्नोटाईज झाल्यासारखे त्यांना वाटायला लागले. ते कसे बसे खिडकीजवळ गेले आणि त्यांनी खिडकी लावली. धोंडूवर आवरण टाकायला त्याच्याकडे वळले आणि त्यांच्या मनातला तो अस्वस्थ करणारा विचार एकदम स्पष्ट झाला. आवरण घालून एकदम ते फोनकडे वळले, भडकमकरांचा नंबर फिरवण्यासाठी. पण त्याआधीच त्यांना घेरी आली. 2 आठवडे राव बेशुद्ध होते. ते काही काळ झोपेत बडबडल्यासारखे काहीतरी बरळत, पण त्यातून कोणाला बोध झाला नाही. अखेर शुद्धीवर आल्यावर त्यांना डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले. मथुरानीसुद्धा शेजारीच होते, पण रावना काहीच आठवत नव्हते. आणखी 2 आठवड्यांनी मात्र त्यांची स्मरणशक्ती जागृत व्हायला लागली. त्यांना धोंडू आठवला, पण आपण का बेशुद्ध झालो ते आठवत नव्हते. आपण बेशुद्ध स्थितीत सापडलो तेव्हा तेथे काही विशेष आढळले का म्हणून ते विचारित. पण त्या प्रश्नाचे काही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मात्र त्यांच्या आजाराचा धोंडूशी संबंध असावा असा भडकमकरांचा अंदाज होता, म्हणून त्यांनी धोंडूला त्यांच्यापासून लांब एका सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्येच बंद केले होते. त्याच्या उड्डाणाची तारीख जवळ आली होती. राव एक लेक्चर ऐकत बसले होते. सेमिनार रूममध्ये गडद अंधार होता, कारण वक्ता काही स्लाइड्स दाखवत होता. इतक्यात एक उशिरा येणारा श्रोता दार उघडून आत आला. त्याने 10 सेकंदच दार उघडले असेल, पण तेवढ्यात बाहेरचा प्रकाश आत पडद्यावर पडला. सर्वांनाच तो व्यत्यय जाणवला, पण रावसाहेब डोके गच्च धरून उभे राहिले.
त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला होता. ते धावत धावत लेक्चर रूमपासून भडकमकरांच्याकडे गेले. भडकमकर कोणाशी तरी फोनवर बोलत होते. खुणेनेच त्यांनी रावना बसायला सांगितले. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन. आय विल मेन्शन इट टू द चेअरमन अँड विश युअर फ्लाईट एव्हरी सक्सेस. फोन खाली ठेवून त्यांनी रावकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते, पण रावसाहेबांची चर्या पाहून त्यांनी काळजीच्या स्वरात विचारले, व्हॉट इज द मॅटर पॅट? धोंडू, तो कुठे आहे? त्याला पाठवू नका पृथ्वीबाहेर, राव उत्तेजित स्वरात म्हणाले. का? भडकमकरांनी शांतपणे विचारले. मला आता आठवलं मी का बेशुद्ध पडलो ते. धोंडूच्या अंगावर सूर्यप्रकाश पडताना मी पाहिला. त्यातला जीव सूर्यप्रकाशावर जगतो, त्याला तिथून ऊर्जा मिळते. त्याला पृथ्वीबाहेर पाठवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणाचं होईल. पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील निर्मळ सूर्यप्रकाशात तो फारच शक्तिवान होईल. बेशुद्ध होण्यापूर्वी माझ्या मनात विचार आला की हा एखादा हेर तर नसेल. दुरून कुठून हा आला, आपल्या पृथ्वीवर अवतरला, आपली कुवत त्याने हेरली. आता ही माहिती तो जिथून आला तिथे पुरवणार नाही कशावरून. कदाचित तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हे सिग्नल पाठवू शकला नसता, कारण त्याच्यातून मायक्रोवेव्ह लहरी निघतात आणि त्या वातावरणातून बाहेर जाऊ शकत नाहीत. जर आपणच त्याला वर पाठवलं तर त्याचं सर्वच काम झालं. त्यापेक्षा त्याला पृथ्वीतच पुरून टाकलेलं बरं. पण हा विचार मनात येताच मला घेरी येऊ लागली. मला वाटतं धोंडूनच माझे विचार ओळखून मला घेरी आणली असावी. चला लवकर इस्रोला फोन करून फ्लाईट कॅन्सल करा. राव भराभर आपले विचार बोलून दाखवित होते, पण भडकमकर मात्र शांत होते. मला वाटतं तुम्ही बऱ्याच विज्ञान कथा वाचल्या असाव्यात. आहो, बोलून चालून धोंड्याचा तुकडा तो, किती त्याला घाबरता. पण फ्लाईट कॅन्सलेशन करून काही फायदा नाही, कारण ती केव्हाच कॅन्सल झाली. मग धोंडू कुठे? भडकमकरांनी आपल्या डेस्कवरचा एक टेलेक्स मेसेज हातात दिला. धोंडू टू बी कॅरिड इन स्पेस लॅब 7 टुडे. टेलेक्स इस्रोकडून होता. तारीख कालची होती. राव यांच्या डोक्यात काहीच बोध होईना. भडकमकरांनी खुलासा केला. तुमच्या प्लॅनप्रमाणे स्पेशल रॉकेटनं धोंडूला पाठवणं खर्चाचं झालं असतं. आपल्या लॅबला त्याचा बराचसा खर्च सोसावा लागला असता. काल एक स्पेस लॅब मिशन आयतं जाणार होतं आणि त्यात पेलोडला वाव होता. मी लगेच फायनलाइज केलं, धोंडूला त्यातून पाठवायचं. मिशनमधले ॲस्ट्रॉनॉट त्याला बाहेर सोडतील. आपण किती सेव्हिंग केले याचे समाधान भडकमकरांच्या चेहऱ्यावर झळकत होते, पण राव यांचे तिकडे लक्षच नव्हते. त्यांनी विचारले, पहा फोन करून फ्लाईट गेली का? अजून वेळ गेली नसेल. मला नुकताच इस्रोकडून फोन आला. ॲस्ट्रॉनॉट्सनी आपलं काम केलं. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलात तेव्हा मी त्यांच्याशीच बोलत होतो. रावनी कपाळावर हात मारून घेतला. स्पेस लॅब 7मधून इस्रोकडे संदेश येत होता. मी ॲस्ट्रॉनॉट 1 बोलतोय. नंबर 2ने नुकताच त्या धोंड्याला बाहेर सोडला. आता त्याच्यात विलक्षण बदल होत आहेत. सूर्यकिरण पडल्यानं तो फारच चकाकतोय, इतका की आम्ही त्याच्याकडे पाहायचं टाळतोय. अरे, आमची अनेक मायक्रोवेव्ह डिटेक्शनची यंत्र फारच सक्रिय झालेली दिसतात. त्या धोंड्यातूनच ही किरणं निघत आहेत. किरणं अर्सा मेजर नक्षत्राच्या दिशेने सोडलेली दिसतात. आम्ही त्या दिशेला गेलो तर आमची डिटेक्टर यंत्र बंदच पडतील, म्हणून आम्ही ती दिशा टाळून स्पेसशिप चालवतो.